तुझा नवरा तुला सोडून पळून गेलाय, मग हाच आधार झाला ना? हा, तू भीमची तक्रार करता करता दुसऱ्यावर किती विष उगाळत असतोस याचा विचारच करत नाहीस की त्याचं कोणाला किती वाईट वाटत असेल. डली अम्मा, तुझ्या मुलाचं मन जिथं लागेल तिथं तेच करू दे. त्याला थोडं समजून घे त्याला. पोरांनो, याला घाबरू नका. हा फक्त बहुरूपी आहे. हा, आई, तुम्हाला बघून मला बी असं वाटतं की मी तुमच्या वाणी नाही ना बनणार, जिचा नवरा फक्त भीमरावचीच काळजी करत राहील. माझी पोरं होतील, पर त्यांना नीट वाढवता नाही येणार मला, कारण ते भीमभाऊ त्यांच्या बायकोच्या भाऊ बहिणीला पण घेऊन आले आणि हे ठरवतायत की यापुढं घरच्यांची जबाबदारी काय असेल. आमची बी जबाबदारी ह्या घरावर आहे. आता हे तर कोणाच्या लक्षात बी येणार नाही. मी तर विचार करते की माहेरी जाऊ, म्हणजे तेव्हाच त्यांना कळल की त्यांची पण बायको आहे. पर काय माहित, भावाच्या आंधळ्या प्रेमातून बाहेर पडून माझा पण विचार करतील. म्या तुझी गत माझ्यासारखी नाही होऊ देणार कुठल्याही परिस्थितीत. तू काळजी करू नकोस. हं? भीम, तू या रमाच्या दोन्ही भावंडांना घेऊन आलायस, पण एक गोष्ट डोसक्यात टाकून ठेव, त्या दोघांसाठी एकही भाकरी जास्त नाही बनणार या घरात. नंतर लहान पोरं म्हणून नाटक नाही करायचं. आणि एक, तुम्हा दोघांवर जे पैसे खर्च होतात त्यात एक जास्तीचा पैसा खर्च होऊ देणार नाही मी. नाहीतर या येळी मी नाही तर लक्ष्मी घर सोडून निघून जाईल. आणि हो, तुला हे नक्कीच आवडणार नाही की जे आनंदादा तुझ्यासाठी एवढे करतात त्याची बायको पोटात लहान बाळ घेऊन घरातून निघून जावी. हो भीमभाऊ, जर तुम्ही अभ्यास सोडून कामधंदा केलात तर या सगळ्या अडचणी संपतील. नाही, हे अभ्यास नाही सोडणार. बाकी तुम्ही जे म्हणताय ते आम्ही मान्य करू. प्रचंड आहे, उदंड आहे, घमंड आहे मी. प्रचंड आहे, उदंड आहे, घमंड आहे मी. रमा, इकडे ये. रमा, ही दोन्ही मुलं आता आपली जबाबदारी आहे, तुझी आणि माझी. म्हणून ही जबाबदारी आपण दोघे मिळून पार पाडूयात, भले काहीही झालं तरी. हा, फक्त तुम्ही अभ्यास नका सोडू. तुम्ही एवढा अभ्यास का करता माहिती नाही. अभ्यास करून काय होईन हे बी माहित नाही. तुमचं काम न करण्याचं मला कधी कधी वाईट पण वाटतं.
पण असं असताना बी तुम्हाला अभ्यास करून आनंद मिळत असेल तर तुम्ही अभ्यास करा. आणि काही ना काही मार्ग तर नक्की मिळेल ना, ज्यानं आपण यांची जिम्मेदारी घेऊ शकू. रमा, तुझ्याशी लग्न केल्यानंतर माहित नाही काय काय बदललंय, परंतु एक विश्वास नक्की पटलाय. माझ्या आयुष्यातील प्रत्येक संघर्षात तू कायम माझ्या सोबत असशील. थँक्यू. थँक्यू म्हणजे? म्हणजे धन्यवाद. हे घे झालंय. दुपार झाली अजूनच सगळे खेळतायत. ए मुलांनो, ए थांबा थांबा. चल रे बाबा, आधी येऊन जेवण करून घे, नंतर खेळ. ठीक आहे? चला तुम्ही पण आपापल्या घरी जा. जेवण करून नंतर खेळा. ठीक आहे? चला पळा घरी चला. ताई भूक लागलीये. ए थांबा, इथे या. भूक लागलीये? बापाचं घर आहे तुमच्या? पर मामी, आमचे बाबा तर खूप आधी मेलेत आणि त्यांनी कुठं घर बी नाही बांधलं होतं. पण हे आमच्या भाऊजींचं घर आहे. एकदम बरोबर बोललात. हे तुमच्या भाऊजींचंच घर आहे. रमा, ए रमा, बघ जरा. ताई भूक भूक लागली. लागलीये. तू या रमाच्या दोन्ही भावंडांना घेऊन तर आलायस, पण एक गोष्ट डोसक्यात टाकून ठेव. त्या दोघांसाठी एकही भाकरी जास्त नाही बनणार या घरात. तुम्ही दोघं आज जा, मी लगेच जेवण घेऊन येते. जा. रामची, मला तर असं वाटतं की जिजाबाई या पोरांना चांगलंपणे राहू देणार नाही. त्या समद्यांचं जगणं कठीण करून टाकेन. बस भीमचं शिक्षण पूर्ण व्हावं, त्याला एक चांगली नोकरी मिळावी, त्यांच्याशी बोलून त्यांना वेगळं ठेवेन. मग तो स्वतःचा, आपल्या पत्नीचा आणि त्या 2 पोरांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करेल. परंतु रामजी, भीम तुझ्यापासून वेगळा नाही राहू शकणार. त्याला राहावं लागेल. बस योग्य वेळेची वाट पाहतोय. परंतु पुरंजन, जिजाबाई भीमासोबत जराही वेगळी वागली तर मला असं वाटतंय की मी सुद्धा भीमसोबत चुकीचं वागतोय. मी जिवंत असेपर्यंत भीमाचा संसार सुरळीत झालेला बघायचा आहे मला. जे काय असेल रामजी, देवानं तुझ्यासोबत लय वाईट केलंय बघ. त्यानं तुझ्यापासून भीमाबाईला नव्हतं वेगळं करायचं. आज जर का भीमाबाई जिवंत असती तर तिनं तुझ्या आयुष्यातल्या अर्ध्या अडचणी स्वतःच दूर केल्या असत्या. सोड रे पुरंजन, काय बरोबर काय चुकीचं. भाऊ, किती पैसे झालेत? 2 पैसे. थांब थांब.
एक भाकर तुझी आणि तो भीम कॉलेजात खाऊन जातो. जा, तोंड काय बघतीयस? आणि हो, आणि सायंकाळच्या जेवणाआधी चुलीजवळ येऊ नगस. अगं थांब, भाजी थोडी जास्त आहे. हे ठीक आहे. हम्म. आता जा. जा. आई, मला हे करून बरं नाही वाटलं. रमाला मी आपली लहान बहीण समजते, पण काय करू? भीम भाऊंना अभ्यासापासून दूर ठेवून कामधंद्याच्या मार्गावर आणायचंय, म्हणून हे समज करावं लागतंय. हे बघ, तू स्वतःला चुकीचं नको समजू. कधी कधी योग्य रस्ता दाखवण्यासाठी चुकीचं वागावं लागतं. ते मी पण करते आणि तू पण. सोड, सगळ्यांसाठी जेवण वाढ. तुमची आई खूप वाईट आहे. ती माझ्याशी खूप वाईट पद्धतीने वागली, मग मी पण उत्तर दिलं. आई नाही, सावत्र आई. जशी आपली आई असते ना, तशी कोणच नसते या जगात. हे बघा, तुमची गोष्ट एकदम बरोबर आहे. जशी आपली आई असते तसं ह्या जगात कोणीही नसतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक नात्याला पाहिजे तेवढा आदर देणं आवश्यकच आहे आणि उलटून उत्तर देणं खूप चुकीचं आहे. चूक बरोबर काय बी असू, पण तुम्ही आईला उलट नाही बोलायचं. जा, हात धुवून या बघू. जा. आईनी 3च भाकऱ्या दिल्यात. एक तुम्ही खाऊन घ्या, बाकी 2 आम्ही 3 खातो. नाही, ह्या 3ही भाकरी तुम्ही खाऊन घ्या. मी कॉलेजमध्ये काहीतरी खाईन. ऐका ना, दुपारचे सगळे झोपतील तेव्हा मी गपचूप जाऊन काहीतरी खाऊन घेईन. कुणाला समजायचं बी नाही. अच्छा रमा, मी तुला खूप चांगलं ओळखतो. तू चोरी तर कधीच करू शकत नाही. मी जे म्हणतोय ते मुकाटपणे कर. बाकी अडचणीचं निराकरण त्यावर मी विचार करतो. तुमच्या वरडण्याने मी शांत नाही बसणार. हे घ्या, खाऊन घ्या. तू ऐकणार नाहीस ना? जे मनाला वाटेल तेच वागतेस तू. ह्या बाबतीत अजिबात नाही ऐकणार. तुम्ही नाही जेवले ना तर आम्ही बी नाही जेवणार. हे घ्या, खाऊन घ्या. बसा. ये तू सुद्धा बस. रमा, मला माहिती आहे, जर मी ही भाकर खाल्ली तर उरलेल्या 2 भाकरी तू मुलांना खायला देणार आणि स्वतः काहीच खाणार नाहीस. म्हणून ही अर्धी भाकरी माझी आणि अर्धी तुझी. आई, ज्या दिवशी तुम्ही मनाने भाजी बनवता ना, त्या दिवशी एकदम चांगली बनते. ही गोष्ट एकदम बरोबर आहे. अगं भाजीच काय, जिजाबाई जेही मनापासून बनवते ते चांगलंच बनवते. ताई, या घरात येऊन मला 11 वर्ष झाली, पण मला तुमचं बोलणं कधीच सरळ सरळ समजत नाही.
की तुम्ही कधी माझी स्तुती करता का कधी तक्रार करता. ताई भूक लागली, लागलीये. खूपच भूक लागली. रमा, मी येतो. आणि भाकर खाऊन घेशील हं? अरे भीमा, हं? तू कॉलेजात जातोय? हं. व्यवस्थित सांभाळून जा हा. हो आत्या. जा बेटा. आता हा तर बाहेर जाऊन जेवणार, पण रमा भुकेने जेवणाशिवाय कशी राहते तेच बघते. थांबा थांबा थांबा. आता काय झालं? मुलं उपाशी पोटी अभ्यास करतील काय? मधल्या सुट्टीत खाऊन घ्या आणि नीट अभ्यास करा. आई, आज जर तू जिवंत असतीस तर आपल्या मुलाला उपाशीपोटी घराबाहेर पडूच दिलं नसतंस आणि आपल्या सुनेला अर्धी भाकरी खायला भागही नसतं पाडलंस. चला, झालं आता. पाणी पिऊन घ्या आणि बाहेर जाऊन खेळा. ताई अजून भूक लागली आहे, ही भाकरी पण भरव ना. ही अर्धी भाकरी माझी आणि अर्धी तुझी. रमा, घरात खूप घाण झाली आहे, झाडून घे. हाय. आणि लवकर. घ्या खा. आज आपण या विषयावरती बोलूया आणि एक एक करून प्रत्येक जण आपली योजना सांगेल की कसं आपण श्रीमंत आणि गरीब यांच्या मधल्या दरीला आपण भरू शकतो. जे आपलं पोट भरू शकत नाहीत ते गरीब आहेत. जे आजारी पडल्यावर आपल्यावर उपचार करू शकत नाहीत आणि आपल्या मुलाला शिकण्यासाठी विद्यालयात पाठवू शकत नाहीत ते गरीब असतात. एक भाकर तुझी आणि तो भीम कॉलेजात खाऊन जातो. आणि हो, आणि सायंकाळच्या जेवणाआधी चुलीजवळ येऊ नगस.
ओ दलियाजी बघा हे रमा काय झालं